बघा किती मऊ आणि लुसलुशीत आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत, एकदम स्पंजी. जर माझ्या इडल्याची रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आज आपण मस्त अशी इडली बनवणार आहोत. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. एक फुलपात्र उडीद डाळ घेतली. मी इथं मस्त अशी एक फुलपात्र उडीद डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला स्वच्छ अशी निसून आणि धुवून घ्यायची आहे. कमीत कमी आपल्याला 5 तास ही डाळ भिजवू द्यायची. जास्तीत जास्त तुम्ही 6-7 तास भिजवू शकताय आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. मी इथं कुपनचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त असतो आहे. आपले भारीतले तांदूळ घेण्यापेक्षा कुपनचे तांदूळ इडलीसाठी वापरा. इथं मी 1.5 ग्लास तांदूळ घेते. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ निसून आणि धुवून घ्यायचा आहे आणि पाणी बुडेल अशा एवढ्याच पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला. कमीत कमी आपल्याला हे 5 तास भिजवत ठेवायचं आहे. तर मी इथे एक प्लेट पोहे घेतलेले आहेत. ते आता छान असे धुवून आणि निसून घेते. त्यानंतर ते पण आपल्याला कमीत कमी 5 तास भिजवत ठेवायचे आहेत. आपण हे सगळं एकत्र भिजवत ठेवलं तरी पण चालते, पण मी सेपरेट भिजवत घातलेले आहेत. आणि हे मी सकाळी टाकते, संध्याकाळी आपल्याला ते छान असे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. त्याला आता आपली 6 ते 7 तास मस्त असे तांदूळ, पोहे आणि डाळ भिजून निघलेली आहे. आता मिक्सरवरती आपण एक एक करून दळून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण मिक्सरवरती तांदूळ बारीक करून घेऊया. त्यानंतर जे भिजवत घातलेले पोहे होते ते बारीक करून घेऊया आणि त्यानंतर आपली जी उडीद डाळ आहे ती बारीक करून घेऊया. बारीक करताना दळण्यात व्यवस्थित नाही आलं किंवा पाण्याचं प्रमाण जरी कमी जास्त झाले तरी आपली इडली व्यवस्थित येत नाही. जेव्हा तांदूळ टाकतो किंवा डाळ टाकतो किंवा पोहे टाकतो त्या टायमिंगला पाण्याचं प्रमाण असं ठेवायचं की जे डाळ, तांदूळ किंवा पोहे असतील ते त्यामध्ये पूर्णपणे भिजून जातील. आता आपण सगळं जे बारीक करून घेतलेलं आहे तांदूळ, डाळ आणि पोहे ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा सोडा आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं 8 ते 10 तास भिजवत ठेवायचं आहे. म्हणजे ते आपलं पीठ छान असं फुगून निघतं आणि ते आपल्याला पीठ छान असं उष्ण ठिकाणी ठेवायचं आहे. आपलं पीठ छान असं फुगलेलं आहे. हे बघा. इडली बनवण्यासाठी मी इथं इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी 2-3 ग्लास पाणी ओतून घेते. आता यामध्ये मी एक लिंबू चिरून घेतलेला आहे ती यामध्ये टाकते. लिंबू आपण यासाठी टाकतो की खाली काळपटपणा राहत नाही लिंबामुळं. आता हे पाणी गरम होतंय तोवर मी इडलीच्या प्लेटा भरून घेते. इडलीच्या प्लेटला आपल्याला थोडं तेल लावायला लागतं, त्यामुळे मी याच्यात थोडं तेल काढून घेते प्लेटला लावण्यासाठी. हे बघा आपलं पीठ किती छान फुगलंय. हे बघा आपलं पीठ किती छान फुगलंय. आता या प्लेटमध्ये मी चमच्याने थोडं तेल टाकून घेते सगळ्यामध्ये. ते सगळ्यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे.
आपल्या प्लेटी ह्या स्वच्छ जाग्यावरच ठेवा. सगळ्या प्लेटमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून ते छान असं हाताने पसरून घ्यायचंय. चला आता सगळ्या प्लेटमध्ये आपलं पीठ टाकून घेऊया. आता आपण सगळ्या प्लेट भरून घेतलेल्या आहेत. आपलं जे इडलीचं भांडं आहे आता त्यामध्ये एक एक करून सगळ्या आपल्या प्लेट छान अशा मांडून घ्यायच्यात. आता आपण हे पाणी छान असं गरम करायला मांडलं होतं. आता हे छान गरम झालेलं आहे. आता एक एक प्लेट आपल्याला यात मांडून घ्यायची. आता यावरती आपल्याला छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनटं छान असेच आपल्याला हे वाफाळून द्यायची. आपली मी कमी गॅसवर केलेलं आहे. 15 मिनटं आपल्याला ठेवायचे. 15 मिनटं झालेले आहेत. सगळ्या इडल्या छान अशा काढून घेऊया. या चाकूला छान असं तेल लावून घेऊन सगळ्या इडल्या काढून घेऊया. या चमच्याने किंवा चाकूने दोन्हीपैकी कशाने पण तुम्ही या सगळ्या इडल्या काढू शकता. हे बघा आपली इडली किती छान झालेली आहे आणि स्पंजी पण झालेली हो का. आता सगळ्या इडल्या मी ताटात काढून घेते. चला आता पुढचा घाणा लावून घेऊया. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचंय. ते हाताने पसरून घ्यायचंय. एक एक करून सगळ्या इडल्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या. घेऊया. आता आपण सगळ्या प्लेटी काढून घेतलेल्या आहेत. आता हे थोड्या थंड झाल्यानंतर ना आपल्याला चाकूनी किंवा चमच्याने काढून घ्यायच्या. आपल्या मऊ लुसलुशीत आणि स्पंजी अशा इडल्या छान अशा तयार झालेल्या आहेत. इडली सोबत खाण्यासाठी मी इथं चटणी बनवत आहे. चटणी बनवायला काय काय लागते चला झटपट बघूया. इथं मी थोडं खोबरं घेतलेलं आहे. एक लसूण छान असं सोलून घेतलेला आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ती मिक्सरवरती छान अशी बारीक करून घेऊया. मिक्सरवर बारीक करून घेऊया. छोटं भांडं खराब झाल्यामुळे मी मोठ्या भांड्यात आता काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून फिरवते. आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. याला छान अशी फोडणी देऊया. इथं मी 2 टायमिंगची चटणी बनवणार आहे त्यामुळे मी साहित्य जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला 1 टायमिंगचं बनवायचं असेल तर याला निम्म्या क्वांटिटीला सगळं साहित्य घ्या. चटणी बनवण्यासाठी मी इथं पातेलं गरम करायला मांडलेलं आहे. त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेते. अर्धा चमचा मोहरी टाकायची. अर्धा चमचा जिरे टाकायचे. त्यानंतर जे साहित्य मिक्सरवरती कुटून घेतलं होतं ते टाकायचं आपल्याला. छान असं हलवून घ्यायचंय. थोडंसं हिसळून पाणी टाकायचंय. अर्धा ग्लास मी याच्यात पाणी टाकते आणि ह्याला छान अशी उकळी आली की आपल्याला बंद करून टाकायचंय. याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. जर माझ्या इडल्याची रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा किती मऊ आणि लुसलुशीत आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. एकदम स्पंजी.